कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. आता कर्मचाऱ्यांचे पगार तिप्पट होणार आहे. 50 लाख कर्मचारी आणि 65 लाख निवृत्तीवेतनधारकांसाठी वेतन आणि निवृत्तीवेतनमध्ये मोठी सुधारणा होणार आहे. चला तर पाहूया याविषयी सविस्तर अपडेट. त्यापूर्वी आपणास विनंती आहे, चॅनलला जर नवीन असाल सबस्क्राईब करा आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. हा फायदा कुणाला होणार चला तर पाहूया. वेतन आयोगानुसार 1 कोटी कर्मचाऱ्यांना याचा फायदा होणार आहे, ज्यामध्ये सरकारचे कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारक यांचा समावेश असणार आहे. सध्याची वेतन गणना ही 3 सदस्यांच्या कुटुंबावर आधारित आहे. संघटना 5 सदस्यांपर्यंत वाढवण्याची मागणी करत आहे, ज्यामुळे खर्चाचा आधार सुमारे 66% वाढू शकतो. यासोबतच DA मूलभूत वेतनाच्या टक्केवारीनुसार दर 6 महिन्यांनी सुधारला जाणार असून सध्या DA 58% आहे, जो लागू झाल्यानंतर मूलभूत वेतनात विलीन होईल आणि DA 0 होणार असून याचा सुद्धा कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकांना मोठा फायदा होणार आहे. तर निवृत्ती वेतनमध्ये पण मोठा सुधार होणार आहे. 65 लाख निवृत्ती वेतनधारकांसाठी निवृत्ती वेतन 1 जानेवारी 2026 पासून सुधारले जाणार असून ही सुधारणा आयोगाच्या शिफारशीनुसार होणार आहे. कर्मचारी संघटना किमान मूलभूत वेतन 54,000 रुपये करण्याची ही मागणी करत आहे. सध्याचे किमान वेतन हे 18,000 रुपये आहे, जे लागू झाल्यास 3 पट वाढू शकते. यासोबतच फेडरेशन ऑफ नॅशनल पोस्टल ऑर्गनायझेशन सारख्या संघटनांनी फिटमेंट फॅक्टर 3.0 ते 3.25 पर्यंत करण्याची ही शिफारस केलेली आहे. आता सरकार नेमका काय निर्णय घेतो याकडे कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकांचे लक्ष लागलेले आहे.